नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचे पण मार्क कमी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचे मार्क चांगले आहेत पण बजेट कमी आहे, अशा दोन्ही विद्यार्थ्यांची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये खूप चांगली शंका या ठिकाणी दूर करणार आहोत. भारत देशामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ओपन स्टेटमध्ये जेवढे काही ओपन स्टेट आहेत, या ओपन स्टेटमध्ये कमी पॅकेजमध्ये किंवा कमी मार्क्समध्ये जर त्यांना एमबीबीएस करायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील जेवढे काही ओपन स्टेट आहेत, त्या ओपन स्टेटमध्ये तुम्हाला कमीत कमी किती मार्क्स पर्यंत आणि चांगल्यात चांगलं कॉलेज किती कमी बजेटपर्यंत मिळू शकेल, या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला या सर्व ओपन स्टेटसाठी जी काही लागणारी काउन्सिलिंग आहे, ती काउन्सिलिंग सुद्धा आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत तुम्हाला देणार आहोत. यासाठी आपण फक्त आणि फक्त 5,000 रुपये चार्जेस तुमच्यासाठी आपण ठेवलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग नोंदवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या सर्व ओपन स्टेटची काउन्सिलिंग एकाच फीजमध्ये तुम्हाला या ठिकाणी करता येईल. सुरुवातीला अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जेवढी काही जेन्युइन माहिती आहे, ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांचं एमबीबीएस करायचे ड्रीम आहे आणि त्यांना मार्क्स आता कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राच्या बाहेरील जेवढे काही ओपन स्टेट आहेत, ही ओपन स्टेट खूप महत्त्वाची आहेत. सुरुवातीला आपण देशामध्ये साधारणतः किती ओपन स्टेट आहेत आणि या ओपन स्टेट म्हणजे काय याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. ओपन स्टेटमध्ये देशामध्ये यूपी, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, केरळा, कर्नाटका, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, त्रिपुरा, वेस्ट बेंगॉल आणि छत्तीसगड एवढे स्टेट हे काय आहेत? ओपन स्टेट आहेत. आता ओपन स्टेट म्हणजे काय आणि क्लोज स्टेट म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. क्लोज स्टेट म्हणजे महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये काय असतं माहितीये का? याच राज्यातील विद्यार्थी ज्यांचं डोमेसाईल महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, हेच विद्यार्थी या राज्यांमध्ये 85% स्टेट कोट्यामध्ये एमबीबीएस साठी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट असू द्या किंवा गव्हर्नमेंट असू द्या, या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात. इतर कोणत्याही राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी काय ऍडमिशन घेऊ शकत नाही. ओपन स्टेट म्हणजे काय? ओपन स्टेट म्हणजे काय की ओपन स्टेट म्हणजे सर्व देशातील सर्व विद्यार्थी ज्यांच्याकडे जरी या सर्व राज्यांचं डोमेसाईल नसेल, तरी या ठिकाणी यांच्या राज्यातील जेवढे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत, या ठिकाणी तुम्हाला काय करता येतं? 85% कोट्यामध्ये ह्यांच्या कोट्यामध्ये ऍडमिशन एमबीबीएस साठी घेता येतं. तर या सर्व माहितीच्या आधारे आपण एक खूप चांगलं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात स्वस्त, सगळ्यात कमी मार्क्सवर चांगल्यात चांगले जे काही ओपन स्टेट आहेत, त्या ओपन स्टेटमध्ये तुम्ही जरूर काउन्सिलिंग केली पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं. पुढे आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ओपन स्टेट. आता हे ओपन स्टेटची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व स्टेट हे काय आहेत? ओपन स्टेट आहेत. ओपन स्टेटमध्ये ज्या स्टेटचं बजेट ही खूप कमी आहे, अशा गोल्डन स्टेटची आपण या ठिकाणी यादी काढलेली आहे. त्याच्यामध्ये आपण केरळा, याचं बजेट खूप कमी आहे, लो बजेट ओपन स्टेट आहे ती, लक्षात घ्या. छत्तीसगड, कर्नाटका, यूपी आणि तेलंगणा या 5 राज्यांची माहिती तुम्हाला आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पुढे आपण देणार आहोत. सुरुवातीला आपण काय बघणार आहे? सुरुवातीला आपण केरळा राज्यासंदर्भात बघणार आहोत. केरळा हे एक ओपन स्टेट आहे. केरळामध्ये एमबीबीएस करायचं असेल तर देशात सगळ्यात कमी फीज हे केरळा या ठिकाणी लागणार आहे. सध्या केरळा या राज्याचे फॉर्म चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना केरळ राज्याचे फॉर्म भरायचे असतील त्यांनी टीम ब्राईट फ्युचर मेकर्सला संपर्क करू शकता. स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करून तुम्ही केरळ राज्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरू शकता. याच्यानंतर केरळाचे फॉर्म निघणार नाहीयेत, लक्षात घ्या. आता केरळ राज्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य काय की कशामुळे एवढी कमी फीज आहे आणि काय आहे? तर केरळामध्ये टोटल 21 एमबीबीएस कॉलेजेस आहेत, 21 एमबीबीएस कॉलेज आहेत आणि केरळामध्ये 15% सीट्स या काय आहेत ओपन आहेत. देशातील इतर राज्यातील विद्यार्थी केरळामध्ये अप्लाय करू शकतात. ट्युशन फीज, मॅक्सिमम ट्युशन फीज 8 लाख रुपये आहे बाळांनो, लक्षात घ्या. 8 लाख रुपये मॅक्सिमम ट्युशन फीज आहे. इस्टिमेट पॅकेज जे आहे हे 45 ते 55 लाख रुपये होतं तुमचं, विथ हॉस्टेल आणि मेस. लक्षात घ्या, 5.5 वर्षाचं हॉस्टेल आणि मेस पकडून तुमचं फक्त 45 ते 55 लाख रुपयापर्यंत तुमचं पॅकेज या ठिकाणी बनू शकतं.
45 लाख धरून चला, 55 लागणार नाही. जर समजा 5.5 वर्षानंतर तुमचं एमबीबीएस जर कशा कारणास्तव एक्सटेंड झालं तर तुम्हाला 55 लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. ऍडमिशन प्रोसेस कशाचे थ्रू होते? केमचे फॉर्म चालू आहेत, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वेबसाईट काय आहे? cw.kerala.gov.in. ऍडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन आणि स्टेट काउन्सिलिंग मधून केलं जातं. आणि कट ऑफ मार्क्स सांगतो महत्वाचे म्हणजे काय, 450 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडत असतील अशा विद्यार्थ्यांनी केरळासाठी अप्लाय करावं. नो बॉन्ड स्टेट आहे, लक्षात घ्या. नो बॉन्ड स्टेट आहे आणि पीजी बेनिफिट्स आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की पीजी बेनिफिट्स पण आहे. नो बॉन्ड इन द सेन्स काय, तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची गरज पडत नाही. पीजी बेनिफिट्स म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी एमडी पण करता येतं. आता पुढचं जे स्टेट आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे ते छत्तीसगड. छत्तीसगड हे स्टेट आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. या छत्तीसगडमध्ये सांगण्याचं तात्पर्य काय की केरळासारखीच फीज आहे बाळांनो, लक्षात घ्या. केरळासारखीच फीज आहे. त्याच्यामध्ये टोटल एमबीबीएस कॉलेजेस किती आहेत छत्तीसगडमध्ये? 5 प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस आहेत छत्तीसगडमध्ये बाळांनो. अप्रॉक्स ट्युशन फीज आहे ती 8 लाख रुपये पर इयर ट्युशन फीज आहे. एस्टिमेटेड पॅकेज सेम आहे, 45 ते 55 लाख रुपयापर्यंत जातं. फुल कोर्स इन्क्लुडिंग हॉस्टेल अँड मेस. आणि परंतु काय माहिती आहे का, इथं 8 लाख जरी फीज असेल पण या ठिकाणी हॉस्टेलची फीज जास्त आहे. छत्तीसगडमध्ये साधारणतः 3 लाख ते 5 लाख रुपये पर इयर पर्यंत इथं हॉस्टेलची फीज तुमच्याकडून घेतली जाते. आणि हॉस्टेल इज कंपल्सरी, या ठिकाणी हॉस्टेल तुम्हाला कंपल्सरी आहे. ऍडमिशन प्रोसेस छत्तीसगड स्टेट काउन्सिलिंग ची प्रोसेस चालू होते आफ्टर एमसीसी राऊंड. एमसीसी ची काउन्सिलिंग चालू झाल्यानंतर छत्तीसगडची काउन्सिलिंग या ठिकाणी चालू होणार आहे. सेफ कट ऑफ मार्क्स किती आहेत बाळांनो? 490 प्लस. 5च एमबीबीएस कॉलेज असल्यामुळं 490 प्लस मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्ही छत्तीसगड राज्याची काउन्सिलिंग करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला बँक गॅरंटी द्यावी लागते ट्युशन फीची बाळांनो, लक्षात घ्या. बँक गॅरंटी देणं तुम्हाला गरजेचं आहे. हे पण नो बॉन्ड स्टेट आहे, या ठिकाणी बॉन्ड देण्याची गरज नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला पीजी बेनिफिट्स पण मिळू शकतात. त्यामुळे हे पण स्टेट तुम्ही लक्षात घेऊ शकता 490 प्लस मार्क्स असतील तर. आता तुम्ही म्हणाल लो कट ऑफचे म्हणते, नेक्स्ट 2-3 स्टेट जे आहेत ते लो कट ऑफचे आहेत. आता नेक्स्ट आपण जे काही राज्य बघणार आहे ओपन स्टेट मधलं ते आहे ते आपलं कर्नाटका. लक्षात घ्या, आता कर्नाटकाचे फॉर्म चालू आहेत. कर्नाटकाचे फॉर्मची मुदत पण वाढलेली आहे. तर या कर्नाटका या स्टेटमध्ये आता आपण पुढे बघायला गेलं तर टोटल कॉलेजेस किती आहेत बाळांनो एमबीबीएस साठी? टोटल 26 एमबीबीएस चे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट मधले, लक्षात घ्या. ट्युशन फीज अप्रॉक्स आहे ती 12 लाख रुपये पर इयर आहे. जर तुमचा मेरिट कोट्यातनं नंबर लागला तर 12 लाख रुपये फीज आहे. आणि जर तुम्हाला अदर कोट्यामधून घ्यायचं असेल तर 40 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी फीज आहे, लक्षात घ्या. कर्नाटकामध्ये टोटल पॅकेज जे होणार आहे ते 60 ते 65 लाख रुपयामध्ये होणार आहे. जर 12 लाख कोट्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर, इन्क्लुडिंग हॉस्टेल अँड मेस, लक्षात घ्या. आणि ऍडमिशन प्रोसेस जी काय आहे ती केसीईटी थ्रू ऍडमिशन प्रोसेस रन केली जाते. कर्नाटक स्टेटचे फॉर्म चालू आहेत. 30 तारीख लास्ट आहे. ज्यांना भरायचं असेल त्यांनी आम्हाला संपर्क करू शकता. वेबसाईट जी काय आहे ती cetonline.karnataka.gov.in. ऍडमिशन प्रोसेस काय आहे, रजिस्ट्रेशन आणि स्टेट काउन्सिलिंग मधून केली जाते. सेफ कट ऑफ मार्क्स, लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना आता 350 ते 450 मार्क्स पडत असतील अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्याचा ऑप्शन या ठिकाणी ठेवायचा आहे. कर्नाटकामध्ये 20% सीट्स आहेत ते ओपन आहेत. आणि हे अप्लाय बॉन्ड स्टेट आहे, लक्षात घ्या. इथं बॉन्ड स्टेट आहे आणि या ठिकाणी नो पीजी बेनिफिट्स. कर्नाटक राज्यामध्ये तुम्हाला पीजीचे बेनिफिट्स मिळत नाहीत. हे पण गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. पण बॉन्ड सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागते. पुढचा मुद्दा, पुढचा स्टेट आपण बघणार आहे ते म्हणजे यूपी. सगळ्यात भारी स्टेट, लक्षात घ्या. या ठिकाणी यूपी मध्ये जर तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल ना तर मार्क्स कमी जरी असतील अगदी तरी तुम्हाला यूपी मध्ये ऍडमिशन घेता येतं. यूपी मध्ये जे काही एमबीबीएस कॉलेजेस आहेत एमबीबीएस कॉलेजमध्ये यूपी मध्ये साधारणतः यूपीचं सांगायचं झालं तर टोटल 38 एमबीबीएस कॉलेजेस आहेत बाळांनो, लक्षात घ्या. यूपी मध्ये 38 एमबीबीएस कॉलेज आहे आणि यूपी हे 100% ओपन स्टेट आहे. म्हणजे 100% सीट इथल्या ओपन आहेत, लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं पॉइंट आहे. ट्युशन फीज अप्रॉक्स 12 लाख रुपये आहे पर इयर. पॅकेज जे असणार आहे यूपी साठीचे हायेस्ट पॅकेज हे तुमचं 70 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतं. हायेस्ट पॅकेज, लक्षात घ्या. लोएस्ट पॅकेज हे तुमचं 54 लाख रुपयापर्यंत राहू शकतं, लक्षात घ्या. आणि हायेस्ट किती? 70 लाखापर्यंत. यासाठी upneet.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करावं लागतो, यूपी नीटची प्रोसेस चालू करावी लागते.
ऍडमिशन प्रोसेस जी होणार आहे ती रजिस्ट्रेशन आणि स्टेट काउन्सिलिंग मधून होणार आहे. कट ऑफ आणि सेफ जे काही मार्क्स आहेत ते 350+ मार्क्स जर तुम्हाला पडत असतील तर तुम्हाला युपी राज्यामध्ये एमबीबीएस ला ऍडमिशन मिळू शकतं. सिक्युरिटी डिपॉझिट मॅन्डेटरी आहे, 2 लाख रुपये भरावे लागतात बाळांनो. सिक्युरिटी डिपॉझिट 2 लाख भरल्यानंतरच फॉर्म भरता येतो. म्हणजे जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांनीच युपीची काउन्सिलिंग करायची. आणि या ठिकाणी नो बॉन्ड स्टेट आहे आणि या ठिकाणी पण तुम्हाला काय मिळतात, पीजी बेनिफिट्स मिळतात. तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, युपी राज्यामध्ये कोणताही झोल झपाटा होत नाही. तुम्हाला तुमचे जी काही कॉलेज अलॉट होणार आहेत ते तुमच्या मेरिटवर होणार आहेत. तर तुम्हाला कोण काउन्सिलर सांगू शकतो की मी युपीच्या सीईटी अथॉरिटी सेल मधून तुम्हाला हे कॉलेज अलॉट करून देतो, ते कॉलेज अलॉट करून देतो, असं युपी मध्ये काही होत नाही. युपी हे 100% ओपन स्टेट आहे आणि गुणवत्तेच्या आधारे, मेरिटच्या आधारेच युपी या स्टेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. ज्यांना आपल्याकडून युपीची काउन्सिलिंग करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आणि जे काही आपलं लास्ट जे काही राज्य आहे ते राज्य आपलं आहे ते म्हणजे तेलंगणा. लक्षात घ्या, हे तेलंगणा राज्य जे आहे का हे अत्यंत महत्वाचं आहे. तेलंगणाचं मी तुम्हाला काय सांगणार आहे बाळांनो, लक्षात घ्या. तेलंगणामध्ये पण अप्रॉक्स 2 राऊंड जे असतात ते तेलंगणा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असतात. नंतरचे जे काही राऊंड असतात ते इतर सर्व राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी खुले असतात. तेलंगणामध्ये समजा जरी तुमचा मेरिट कोट्यामध्ये नंबर लागला नाही आणि तुम्हाला तिथे एनआरआय कोट्यामधून जर ऍडमिशन घ्यावं लागलं, एनआरआय कोट्यामध्ये, तरी तुम्हाला या ठिकाणी जे काय तुमचं पॅकेज जाणार आहे ते 70 लाख ते 85 लाखापर्यंत जाणार आहे. मार्क्सची या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना 213+ मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तेलंगणा मधले जे काही नामांकित जे काही शहरं आहेत जसं की हैदराबाद असेल, विकाराबाद असेल, अशा ठिकाणी तुम्हाला काय करता येतं, एमबीबीएस साठी ऍडमिशन घेता येतं. त्यामुळे तेलंगणा हे जे काही राज्य आहे ते पण राज्य तुमच्यासाठी खूप छान आहे. या ठिकाणी पण खूप चांगले कॉलेजेस आहेत, जसे की कामिनी आहे, अपोलो आहे, सुरभी आहे, नोवो आहे, निलिमा आहे, महावीर आहे, मिड सिटी आहे. असे जे काही कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये तुम्हाला एनआरआय कोट्यामधून या पॅकेज रेंजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि रेग्युलर कोट्यामधून नंबर लागला, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 450+ आहेत, अशा विद्यार्थ्यांना 12 लाख फीज मध्ये सुद्धा तुम्हाला या तेलंगणा राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं. जे विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 213+ आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 70 ते 85 लाख रुपये पॅकेज मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणा राज्याची पण काउन्सिलिंग करायची असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. लक्षात घ्या बाळांनो, या सर्व स्टेटमध्ये तुम्हाला एमबीबीएस ला ऍडमिशन घेता येतं. ज्या विद्यार्थ्यांना आमची एक्सपर्ट काउन्सिलिंग घ्यायची असेल अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा ओपन स्टेटचा जो काही व्हिडिओ आहे तो आवडला असं मी या ठिकाणी कन्सिडर करतो. ज्या विद्यार्थ्यांना डिटेल ओपन स्टेट मधल्या सर्व जे काही मी तुम्हाला राज्य सांगितले त्या सर्व राज्यांचे जर कट ऑफ पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा. त्याच्यावर मी तुम्हाला याची पीडीएफ शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कॉलेज, लास्ट इयर कट ऑफ आणि त्याची फीज किती आहे हे सर्व डिटेल या ठिकाणी मिळणार आहेत. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला आजचा हा ओपन स्टेटचा व्हिडिओ आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.